येत्या विधानसभेत एससी एसटी ओबीसीला 50% जागा द्या आणि पैठणची जागा काँग्रेसला सुटल्यास ओबीसीला देण्यात यावी अशी मागणी माजी पोलीस उपविभागीय अधिकारी तथा ओबीसी काँग्रेस कमिटीचे मराठवाडा अध्यक्ष कांचनकुमार चाटे यांनी केली। दिनांक 14 ऑगस्ट रोजी कांचनकुमार चाटे यांनी पैठण शहरामध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेल्या एससी एसटी ओबीसीच्या भव्य मेळाव्यात बोलताना म्हणाले की 35 वर्षापासून पैठण तालुक्याला इंदिरा काँग्रेसचा आमदार नाही। या तालुक्यामध्ये एससी एसटी ओबीसी मुस्लिम यांची प्रचंड मोठी संख्या असून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष फक्त इंदिरा काँग्रेस पक्ष आहे। त्यामुळं हा समाज पूर्णतः काँग्रेस पक्षाच्या बाजूने आहे आणि आता आपण महाविकास आघाडीत आहोत। यामुळं या समीकरणाचा पक्षाला कसा उपयोग होईल हे त्यांनी आपल्या भाषणात पक्षश्रेष्ठींना पटवूनही दिलं। या ओबीसी मेळाव्याचं आयोजन कांचनकुमार चाटे यांनी केलं। पैठण विधानसभेच्या रेसमध्ये चांगल्या प्रकारे आणण्यात ते यशस्वी झाले मात्र नक्की। यावेळी व्यासपीठावर ओबीसी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार कॅप्टन अजय सिंग यादव, जालना लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय समन्वयक आदिलिंगा पेरुमल, पैठण काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे, निमेश पटेल, माजी नगरसेवक रफिक कादरी, मुजाहिद्दीन खान, शिवप्रकाश चितळकर, अनुसूचित विभागाचे पैठण तालुका अध्यक्ष अनिल मगरे, अतिश पितळे, दादासाहेब सोनवणे, मुख्तार पठाण, प्रकाश दिलवाले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। तुझ्या बापाच्या तिजोरीतून देतोय का? लाज वाटली पाहिजे तुम्हाला बघा। ते तुमचे आमचे पैसे आहेत, सरकारच्या तिजोरीत दे। आमच्या पैशावर आम्हाला निघाले भरून आता तुमच्याकडून पैसे भरून सरकारने दिलेली योजना आहे, कोणाच्या घरची नाही राहत। ही योजना आमची आहे आणि ते सरकारचे पैसे आमचे आहे म्हणून ते तुम्ही आम्हाला दिले म्हणजे उपकार नाही, ते तुमच्या घरातून दिलेले नाही। म्हणून मी या रविवाराचा तीव्र शब्दात निषेध करतो। आपण जोरदार वर हात करून त्याचा निषेध करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। आजच्या सभेमध्ये त्याचा ठरावही ठेवतो, त्या रविवाराचा निषेध करावा की जेणेकरून आमच्या माय भगिनीला लालसाव तिथं तुम्ही 1,000 रुपये किंमत केली की आमच्या माता बहिणीची तुम्ही आणि त्याच्या सामोरे मतदान नाही दिलं तो परत त्याचा अर्थ काय झाला? त्याचा अर्थ तुम्हाला निवडणूक समोर दिसते म्हणून ही योजना आणली। उद्या ती निवडणूक संपल्यानंतर ही योजना चालू राहणार की नाही याची काही खात्री नाही, म्हणून आपल्याला काय करायचं एकदा जाहीर करून टाका। अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेण्याचं काम या राज्याच्या सरकारने केलेलं आहे। NTV न्यूज मराठी, पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर।